पु ल देशपांडे यांच्या वाङ्मयीन आविष्काराची अपूर्वाई पुलकित याचा दुसरा अंक. तुम्हाला भेटा बरोबर या चला तुम्ही बघतो जा सांगतो त्याची भावली बायको ना भावली का 12 आपल्याला काय करायचं या 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 साहेब या आमच्या मातोश्रींचं नाव लक्ष्मी असतं तर आम्ही ही लक्ष्मीपुत्र झालो असतो. विनोद होता हा माझा नाही. आता त्या संगीत रामारमण नावाच्या नाटकाचं मी बाइंडिंग करत होतो. अहो बाइंडिंग करताना डिंके चिटकतो ना बोटाला तशी काही वाक्य चिटकतात ओठाला. पण आपण अशा प्रवेशात जाऊ ना निसंकोचपणे इथे डेरे दाखल हो बरं आई साहेब. तुम्ही मला आई साहेब आई साहेब नका म्हणू. हे आता आमच्या गेली कित्येक वर्ष पूर्वजांच्या पराक्रमाने परिपूर्ण असणाऱ्या प्रतिभेच्या फूड भराऱ्या मारणाऱ्या समाजाला वळण लावणाऱ्या भारतीय संस्कृतीचे पोवाडे गाणाऱ्या हटके पार शेंडे राहणाऱ्या हिंदभूंज सुपुत्रांच्या गाथा असणाऱ्या पुस्तकांचं आम्ही बाइंडिंग करत असल्यामुळे आमची जिव्हा इतिहासाच्या रणमैदानावर केव्हा घोडदौड करायला लागेल त्याचा आम्हाला नेम लागत नाही. हा हा काय ना अहो आम्ही त्या नाटकाच्या पुस्तकाचं बाइंडिंग करताना त्याला ते शिरस लावतो ना त्याची सुटली आहे. शिरस बरं ते जाऊ दे. हे इकडे दार दिसतंय ना ते स्वयंपाकघर बरं हे आपलं कार्यक्षेत्र. इथे आपल्याला ज्या ज्या काही सेवेचा आनंद घ्यायचा असेल ना तो आपण घ्या आणि आम्हालाही घ्या. तिकडे आतमध्ये वरच्या बाजूला तिकडे बुट्टी ठेवली आहे. फळसाळ्यामध्ये दुग्ध आहे आणि कोपऱ्यामध्ये शर्करा आहे. हे बघा बुट्टी पाण्यात टाकल्यानंतर चांगल्या 7-8 आनंदाच्या पाण्याला उकळा फुटू द्या. लोक त्याला कडक चहा म्हणतात. वास्तविक ते चहा आणि पाणी यांच्या मिलनानं आनंदाला आलेलं आढळ असतं. असं तरी म्हणतात. एक सांगायचं राहिलं सूर्योदय झालं आपलं सूर्यास्त झाला की आम्हाला नेहमी भोजन करण्याची सवय. भोजनामध्ये सामिष्य आणि निरामिष्य असा क्षुद्र भेदभाव नाही. तरीही भोजनामध्ये कांदा लसूण मिरची मसाले वगैरे तमोगुणाची वाढ करणारे पदार्थ घालायचे असतील तर परिणामाचं उत्तरदायित्व आपल्यावर राहील याची खबरदारी घ्या. अशा वेळी आम्हाला कुणाचंही मन दुखावणं आवडत नाही. वास्तविक आम्ही बाइंडर असल्यामुळे नेहमीच फॉर्मात असतो. जरा निखारा आहे का बघता का? अहो अधून मधून आम्ही आपल्या शांभवी आणि गंधवल्लीचं सेवन करतो. काय द्रवरूपिणी शांभवी ही धूम्र रूपिणी झाली की गंधवल्ली होते. म्हणजे गांजा ना. मला काय खाऊ? माझे 4 नंबरचे स्वामी प्यायचे. म्हणजे आपण की माझ्या स्वामींची 5वी आवृत्ती आहात. ग्रंथाचा हिशोब पटकन कळेल ना म्हणून असं बोल. माझे पहिले स्वामी गेले आणि त्यानंतर तशी लाच कमरेत बसली नाही. म्हणजे तो भो योनी जन्म तुम्हाला लाथा घालायचा. भारतीय संस्कृतीत पतींच्या लाथांची काय कथा. तुम्ही लाथांच्या झाल्या फुलांच्या गाथा नाटक नाही पाहिलं. तुम्हाला नाटकाचाही शोध दिसतोय. माझे दुसरे स्वामी संगीत नाटकेले. अच्छा मग त्यांना का सोडतात? 3 पतिव्रता त्यांना परवडे ना. 2 सांभाळता त्यांच्या तोंडाला रंगीत फेस यायचा. काय सांगता? मीच त्यांचा भार हलका केला. संकटाच्या वेळी पत्नीला हात द्यावा म्हणतात पण तू माझा हात सोडून मला हात दिला की त्यांच्या तोंडची मी ऐकलेली शेवटची गोष्ट. आणि त्यानंतर तू इकडे आली. त्यानंतर काही वेळ मी एका कविवराची गजू होती. बिचारा. आता बिचारा काय त्याच्या? मला बघून सावळा वरबरा गौरवधूला हे गाणं गायचा. चांगला होता हो. काय सांगता? लग्ना मुंजीची
सातवी सेविका होती ना तिचंही अगदी असंच झालं होतं. म्हणजे ती टेप घेऊन धावायची का मिनी फ्रॉक घालायची? नाही हो, तसं काही नव्हतं. अहो तिला पातिव्रत्याची कावे झाली होती. काय? पतीची सेवा हा पत्नीचा खरा धर्म असं तिला वाटत. बिचारी नवऱ्याने टाकलेली म्हणून मी आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी कळलं का नवऱ्याने सोडली ते. का? अहो काय इकडे आली माझा पण पतिदेव करून टाकला. सकाळी बघा उठल्यानंतर 1 तासभर मला धूपूस करायची असते. चांगलं चहाला दूध आणलेलं, दुग्धस्नान म्हणून दुधाची लोटी उलटी डोक्यावर आमच्या. नंतर 1 तास पूजा अर्चा आमची आरती ओवाळलेली. मग पाटावर बसवलं, अखंड गणपती स्तोत्र 1 तास. आई विचारू नका. त्याच्यानंतर दुर्वाची प्रत्येक जोडी वाहता ना जोडी गणित कविता. केशर मिश्रित मोती चूरतू, केशर मिश्रित मोती चूरतू, मी साधी रेवडी वाहते ही दुर्वांची. मराठीचा मत्तमय ऋतू, मराठीचा मत्तमय ऋतू, मी देशी कोंबडी वाहते ही दुर्वांची. अगो असं 21 वेळेला डी लावून कवितेचा डीडीटी मारून धुत होती मला. दुसऱ्या दिवशी मीच पळालो. अहो काय 5व्या दिवशी मला घेऊन विसर्जनाला निघाले असतो म्हणजे काय. बाकी तुम्हाला सांगायचं काय, इकडे येणारा प्रत्येक जणी नुसत्या आठवणी ठेवून जातात. आणि स्मृती ठेवून जाती. माझी पहिली बायको गेली आणि तसा वरण भात खायला मिळाला नाही. त्यानंतर जी गेली आणि तिच्या बरोबर त्या वांग्याचं भरीत गेलं बघा. तिसरी गेली आणि जीवनाची गुळपोळीत गेली. हो झोप येते. तुम्ही झोपा. हो दिवा मारला. 1 मिनिटात दिवा मालवतो. गरज नाही. ओव्यामध्ये काहीही अश्लील नसतं. तुम्हाला गांजात चढत नाही का हो? अहो गांजा पीत नाही मी. मग अशी चिरमीत काय घातलं? तुळशीची पानं. वा, म्हणजे चिलीम गांजाची आणि त्यात पानं तुळशीची. अरे वा, म्हणजे बाहेरून लावणी आणि आतून कीर्तन असं दिसतंय तुमचं. मी तर ऐकलंय तुम्ही कसले पिसाट आहात म्हणून. अशानं गैरसमज वाढतात ना. मी मला लक्ष्मी म्हणा. राम लक्ष्मी दिवा लावतो. आता प्रेक्षकांच्या नजरा व्यासपीठावर लक्ष्मी आणि सखारामला शोधतील. पण आता प्रेक्षकांना बापूसाहेब कुणाचा तरी पत्ता शोधताना आढळतील. प्रेक्षकांची निराशा हेच आमचं सांस्कृतिक समाधान. मला एक पत्ता मिळेल तर शपथ. अर्धवट पत्ता देऊन कुणालाही विचारा सांगतील. असंही लोक का सांगतात कुणाच ठाऊक. आपण सारी आळी घासली आहोत असा या लोकांचा समज का झालाय मला काही अद्याप कळेनाचं झालंय. अरे वा 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 वा, अरे वा, इकडे कुठे हो तुम्ही? इकडे कुठे म्हणजे तुला माहिती नाही काय बुवा? अरे घर बांधतोय. हो का? मला जरा घर बांधणीवरचा मुकादम वाटला. हो का? म्हणजे तुला कळलं नाही? कमाल आता कुलकर्णी घर बांधतोय हे कळायचं मला काय हो कारण. पण बहुतेक घर बांधणाऱ्या लोकांना आपण घर बांधून राहत आहोत हा साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय आहे असा भ्रम असतो. कमाल आहे. पुन्हा ते आणि तुला वशा नाही म्हटला? वशा? आता वशा या नावाने मी शेकडो कुलकर्ण्यांप्रमाणे अगणित वशांना ओळखतो. हा वशा ना तो बोलला होता का? त्याला खोटं बोलणं म्हणत नाही.
आयुष्यातले काही अनमोल क्षण वाचवण्यासाठी केलेला हा सर्वमान्य तोडगा आहे. हे ना दाखवतो काय रे फुलकरण्या, दिवाळी अंकावरच्या त्या बाईचं चित्र वगैरे बघतोस की काय? एक रे दाखवतो. अरे तुला प्लॅन दाखवतो. म्हणजे बा आपण एकदम स्टेप बाय स्टेप बरं का. ही उत्तर, ही दक्षिण, म्हणजे पूर्व इथे अशी, इथं अशी म्हणजे काय फेसिंग ईस्ट. हा तर ही पश्चिम, म्हणजे असं बा असं पूर्वाभिमुख घर आहे माझं. कुलकर्ण्याच्या पश्चिम टोकाकडे जायला माझा बाई केव्हाचा तळतळायला लागला. आता इथे मी काय मजा केली बा. आता घर बांधण्यापुढे मजा करतो हे मी प्रथमच ऐकतोय. आता पा, आता मी तुला माझं घर दाखवतो. एक काय करताय काय? चपला ना, चपला इथे काढून ठेवायच्या. अच्छा बरं ठीक आहे. ही रिसेप्शन रूम, म्हणजे काय एकदम बाहेरचा पाहुणा आत यायला नको, बरोबर की नाही? हो हो यायला नको. हो हल्ली भरपूर पाहुणे येतात. आता ही बेल, बाहेरून ही बेल लागलं आत काय होईल बरं? आत ना बेल वाजेल, हो की नाही? मला वाटले अरे आज बेल नाही वाजणार, बघ बाहेरून ही बेल लागल्यावर आज तो दिवा लागेल. मग आज दडलेल्या आरशामध्ये बाहेरचा पाहुणा दिसेल. आणि मग जर तो नको असलेला पाहुणा असला म्हणजे मी ही काय झालं की म्हणजे मग तिकडची बेल वाजेल आणि मग तिकडे दडलेल्या आरशात आपण दिसू. म्हणजे मग एक ऑटोमॅटिक कुत्र जाऊन फक्त त्याची पॅन्ट किंवा धोतर काढेल. आता ऑटोमॅटिक वरवंट असल्या डोक्यात पडायची सोय करता येते. पण काय तेवढा जर माणूस सरकला तर वरवंटा पडून फरशी फुटायचा संभव. अरे एकदा दाखवीन माझ्या. अरे वा, घरी सत्यनारायणाची पूजा असताना वर्गणी मागायला आलेल्या लोकांना आपण कुलकर्ण्यांचा पत्ता देऊ आणि त्याला सांगू की हा कुलकर्णी एकदम दानशूर म्हणू समोर. आता काय ते माणसं भेटतात दरवा, खरंच अशी माणसं भेटली तर कसं होणार. आता हा दरवाजा म्हणजे सिटिंग कम बेडरूम कडे, हा डायनिंग कम ड्रॉइंग हॉल आणि स्टडी कम गेस्ट रूम, आणि हा माणूस कम सैतान. आणि आता मी तुला किचन दाखवतो. आता हे किचन, अरे इथे सगळ्या सोयी केल्या आहेत हो का. भिंतीमध्ये किचन कपाट, ती ऑटोमॅटिक चूल आणि ते ऑटोमॅटिक ग्राइंडर. काय वाटते जर आता मिनिटात पीठ. ग्राइंडरची साईज जरा लहान आहे हो. नाहीतर या कुलकर्ण्याला त्याच्यात टाकून मी पातळ विषम नावाच्या त्या मद्रासी सिनेमाच्या राक्षसासारखा हसलो असतो. हा 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 करू. चालू आता हे वॉश बेसिन, हे बघ तुझ्या हात पुढे गेल्यावर आपोआप पाणी, आपोआप पाणी. अहो नळाला पाणी येतं याच्या वाटत तर आमचा विश्वासच उडालाय. आम्ही मुंबईकर नळाची जितकी प्रतीक्षा करतो ना तितकी पुढेही गेली नसेल, अगदी दमयंतीने सुद्धा. आणि इथं आपोआप पाणी. वा बोला बोला बोला. आता मी इथे काय मजा केली बा. हे बा खडकटी भांडी या खिडकीतनं बाहेर सरकवली थेट बाहेरच्या मोडी, सगळं ऑटोमॅटिक. बघा हलतेच मजा केली दिसते आपण. अरे म्हणजे काय भांडी घासून बाई घरात यायला नको, खाली भांडी घासून ती दिली आज सरकवून, बरोबर की नाही? म्हणजे सगळं बाहेरच्या बाहेर मजे बुवा. इथे प्रत्येक गोष्ट अभाव होते अगदी ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक वा. आणि हा संडास का हो इथंही ऑटोमॅटिक दुखावं लागतं. हा नोकरांचा संडास, नोकरांचा संडास इंडियन स्टाईलच ठेवलाय, बाकी मात्र कमोड सिस्टीम बरं का. अरे वा छान केलं तो. वास्तविक हा कुलकर्णी, त्याच्या कुलकर्णी बाई पुरलेलं कूळ आणि तास जाते. अहो आपापली पोटं कोणत्या सिस्टीमने साफ करणार ह्याचं ज्ञान मला कशाला. पण तरी सुद्धा मी छान केलं अशी एक शिफारस जोडतो. बोला आता या विटा, आता या विटा कुठून मागवल्या असतील सांग पाहू. आता विटा कुठं मिळतात हे मला ठाऊक असायचं कारण काय. हा विटा, विटा बाजारातून. हो की नाही वाटले
या बाजारच्या विटा नाही मग घरी पाडून घेतल्या. हो काय आईला विटा घरी बनवतात हे मला पहिल्यांदाच कळतंय. मला फक्त घरी बुंदी पाडतात एवढंच माहिती होतं. हो घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन. अच्छा अच्छा. आता ही बाजारची विटी आणि ही घरची. 24 तास खेळते पाणी. पश्चिमेकडचे वारे गडी नोकरांना किंवा भंग्यांना परस्पर किंवा बाहेरच्या बाहेर जायला अधिक सिमेंट घेताना ताप कसा झाला ह्यातलं काहीही न सांगता जर घर दाखवणारा मालक कुणाला भेटला ना तर त्यांनी मला येऊन कळवावे. अहो टिळक पुलावर किंवा लकडी पुलाच्या मध्यावर जाऊन मी तुला जाहीर मुका घ्यायला तयार आहे हो. आणि मालकीण भेटली तर असं काही नाही माझ्या बायकोकडून तिची ओटी भरून घेईन हो. तो दिसतोय ना तो वर जायचा दरवाजावर का? हा म्हणजे 2 मजले आहेत तुमचं. आता आणखीन एक मजला म्हणजे हा कुलकर्ण्या माझा आणखीन 1 तास खाणार हो. अगोदरच मागचा 1 तास उजव्या हातात बाहेरची आणि डाव्या हातात घरची बीड घेऊन त्या कुलक्याचं सारं घर इंडत आलंय हो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा होते आता वीट येणं का म्हणतात ते मला हात नव्हते. हो शिवाय वर गच्ची आहे. अरे त्या गच्चीचं सोड पण इथं बटाट्याच्या थाळीच्या गच्चीत काय चाललंय माहिती आहे? इथं सगळ्या साळकऱ्यांनी गच्चीचं तंबू ठोकलाय. नवरे कामाला गेले की बायका तंबूत बसतात आणि नवरे कामावरून आले की खो दिल्यासारख्या बायका उठून स्वयंपाक पडायला जातात. हे पण असं का? बेंडे पाटील चाळीचा नवा मालक. या चाळीच्या मालकानं आतापर्यंत बंद असलेला गच्चीचा दरवाजा खुला करून टाकला आणि एकच वाद निर्माण झाला की गच्ची कुणाची. आणि मग या चाळीतून रात्री अपरात्री गच्ची कुणाची म्हणून आरोळ्या ऐकायला लागल्यात. गच्चीचं बटाट्याची चाळ. गच्ची कुणाची? आई कुणाची? गच्ची कुणाची? आई कुणाची? आपल्याला जर गच्ची पाहिजे असेल तर आपल्याला इथेच तर ठोकत राहायला पाहिजे. त्या मेंढे पाटला विरुद्ध इथेच बंद केला पाहिजे. इथेच आपण तंबू टाकून राहायला पाहिजे. काय बरोबर आहे की नाही? मला असं वाटतं काहीतरी मनोरंजन होऊन जावं. चालेल सर, तुला तर खूप छान नाचता येतं ना. चल, होऊन जाऊ दे. चल, चल. अगं, जा. हा. काय नाच करणार आहेस तुझी? तुझे तंबू टाकणार आहे.
करण्याची चाल या संयुक्त दुमाची आघाडीची सभा आचार्य बाबा बरोबर कुशवली. मी काय म्हणतो की या सभेची सुरुवात प्रथम प्रार्थनेने व्हावी. अहो मी काय म्हणतो एच मंगेशाचं म्युझिक आणि वर्धाबाईंचं गाणं एवढ्यानेच आपले साहित्य मालक मेंढे पाटील वळणार या कुलकर्णी आपले डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायला नको का? मी कशाला असं बोलू? मी तुमच्या काळात नाही म्हणेल का कधी? हे बघा आपल्या चाळीच्या सभेची सुरुवात आपले कवी रंगविठ्ठल आहेत ना त्यांच्या कवितेने होती. वर्धाबाई जरा या पुढे मंगेश्वरराव डॉक्टर पेटी जरा पुढचा आपला जरा हो वर्धाबाई एक छक्काच करणं मला घरात होऊ द्या. गच्ची हा आपला जीवन मरणाचा प्रश्न आहे. गायक माझ्या विमानाला बाजी प्रभूच्या कुंडईला आणि मुरारबाईच्या त्यागाला सोडून मी अशी प्रतिज्ञा करतोय की गच्ची का बळती काय ही आपली मागणी पूर्ण होईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. माझी 2 महिन्याची अर्न लीव्ह मी रोह्याला न जाता गच्चीच्या कामासाठी खर्च करेन. आपल्या ह्या चळवळीचे नेतृत्व आचार्य बर्वे यांनी स्वीकारावे. अहो त्यांची पुण्य ही अलौकिक आहे. त्यांचा त्याग घोर आहे. आताच आपला फ्रेंड बोलला की चला वी मस्ट युनाइट अँड फाईट. सुरुवातीच्या बिगिनिंग मध्ये मिसेस हट्टंगडी जे गाणं बोलल्या त्याचा मिनिंग आपण समजावून घेतला पाहिजे आणि टेरेसचा स्ट्रगल जोरात चालवला पाहिजे. चला टेरेसच्या खुला हवा आपण नाही खायचा तर कोणी खायचा. आचार्य बाबा बर्वे आपले लीडर होऊन दर्शन दाखवतील. इथं चला मराठी येतं कोणाला? बर्डामध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश होती. हे पहा ही युनिटी नाही आपली डिसिप्लिन नाही. चला इंग्लिश लोक होता तर काय डिसिप्लिन होता. आमच्या बँकेत 10च्या ठोक्याला सगळा हजर. हल्ली काय ऑल गॉन. हे बघा असं मध्ये मध्ये हेकलिंग करून मी हरणार नाही. चला मी फ्रँक बोलणार. हेड क्लार्कला दाखवतो ऑफिस मध्ये तुम्हाला काय दिसतो? मिस्टर प्रेसिडेंट आय वॉन्ट अलाउ दिस. खाली काय काळ कबूतर खाना. ताळीचा अपमान आहे. शब्द मागे घ्या. अरे साप वार्यो तुम्ही ताळीचा अपमान केलाय. अरे गच्ची नाही मिळाली तरी चालेल पण ताळीचा अपमान सहन करणार नाही. मित्रो हा तत्वाचा प्रश्न आहे. मिस्टर त्रिलोकेकर स्वतःला काय समजतात? अरे कोण म्हणतो साहित्य की नाही? मी म्हणतो कशावरून? अरे आज गच्चीसाठी आपण प्रण द्यायला तयार झालो. अरे चाळीतल्या कोण्या केल्या तरी चालतील पण गच्ची मिळालीच पाहिजे. गच्ची हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच. बोला शिवाजी महाराज के. मित्रो ही गच्ची आपली आहे. गच्चीवर दिसणारा आकाश आपलं आहे. चौपाटीवर येणारी हवा आपली आहे. बोला संभाजी महाराज के. मित्रो ही
केलेल्या पूर्वजांचे आपण वंशज आहोत. बोला तानाजीराव भाऊ की आहे, बोला तानाजी माणूस की, बोला मुलांनी की आहे. आणि भगिनीनो, आपली भारतीय संस्कृती उच्च आहे. जीवनाचा विकास सर्वांगीण व्हावा. जीवन म्हणजे गती. जे गतिमान आहे ते चैतन्य आहे. चैतन्य आणि मूळाधार कशाचे? विकासाचे. आपल्याला कच्ची हवी, पण ती शांततामय मार्गाने हवी. हिंसात्मक मार्गाने मला इंद्राचं आसन सुद्धा नको. आपण सगळे मिळून मेंढे पाटलाकडे जातो. त्याचं मन वळवून एकदा का त्याचं मन वळवलं की आपल्याला कच्चीचा सुवर्ण नारळ जे आपल्या हाताने देतील. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर असतो. आणि आपल्याला कच्ची मिळेल आणि नाहीच मिळाली तर परमेश्वराने निर्माण केलेला आकाश आपल्याला कुठूनही बघता येईल. त्याने निर्माण केलेला वारा आपल्याला कुठूनही घेता येईल. लोकांची खोली नाही वारा काय कुठून नाही येणार. हे बघा, आपण एक चाळीचं शिष्टमंडळ घेऊन मेंढे पाटलांकडे जाऊया. मेंढे पाटलांच्या बंगल्या पुढे सत्याग्रह आणि भाडेबंदीचं हा एकच मार्ग आहे. बहुतेकांनी भाडेबंदी पूर्वीपासून आचरणात आणली असल्यामुळे या परिसरात चळवळीचे स्वरूप कसे द्यावे हे अजून नीटचे लक्षात येत नाही. बापूसाहेब आचार्य बाबा बर्वे, आचार्य बाबा बर्वे की, बापूसाहेब मित्र हो, कच्ची सह बटलीत चाल या आपल्या चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. हात तोडले डॉक्टर की. मित्र हो, आपण सगळ्यांनी ही चळवळ देशाने सुरू ठेवली पाहिजे. तसं पाहिलं तर आपले नेते शोकर नांदलोकेकर त्यांनी कित्येक वेळा माझ्या दवाखान्यात येऊन मला या बापूसाहेबांविरुद्ध अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. काय डॉक्टर, प्रूफ करून देईन, पण माझं म्हणणं आहे का, मी आपल्या चळवळीत नेतृत्व स्वीकारायला तयार आहे. सोक्याला काय कळतं? अरे हातवाडे हे राहतं मेंढे पाटलांचा पानपतच्या युद्धात जेव्हा हातवाड्यात जायचं भाडे करू कसा, त्याचा दवाखाना जायचा आहे, राहायला तिकडे नसतो. हे सर्व चल ना. अरे त्या कंपाऊंडरला डॉक्टर नाही कशाला म्हणतात? हे सर्व चल ना. अरे ही सगळी लहान मुलं चाळीमध्ये एकी म्हणून राहिलेली नाही आता. तुम्ही कधी गेला होता मासळी बाजूला? तुम्ही गायला सुरुवात करा एकदा, म्हणजे सहावार का तुझं आधी त्या सगळ्या आधी हे पहा आधी हे चाळीवर काय प्रसंग उडवलाय आणि चाळीची तरुण पिढी काय करते ते पहा. मगाशी आपली सभा ऐन रंगात असताना ती काढली आणि हा काढला हळूच सकटताना मी पाहिलं. हळूच त्याच्या मागावर गेलो. वर जाऊन बघतो तर काय ही सरोज गुप्ते आणि हा मधू चौबण पुढचं बोललं सुद्धा नाही माझ्या. गच्चीचा जर हा उपयोग तर गच्ची हवी कशाला म्हणतो? मंडळी मेंढे पाटला वेळ भाडे देत नाही म्हणून आम्ही लवकरच उपवास करणार आहोत असा फतवा काढलाय. पंत ऐका माझं 2 घास खाऊन घ्या. पण नाही परंतु नाही. पंत आपण इतके दिवस त्या चाळीत राहिलो ते हवा हवासाठी. आमची ही आत्ताच म्हणाली की तुम्ही उपवास सुरू केलाय. जेवत होतो तसंच उठून आलो. पण आचार्य बर्व्याच्या नारूची मुंज आठवा. 20 वर्ष होऊन गेली. अरे 55 जिल्ह्या उठवल्या होत्या का तुम्ही? नाही बंद नाही. अहो तुम्ही जेवायचं नाही तर कुणी
दनोबा रेग्याचं बोलणं ते एवढं का मनावर घेतं? अहो कुशा भाऊ, त्या तनोबाचा इथे काय संबंध आलाय? कळल्याय पंत, आम्हाला साऱ्या गोष्टी कळल्याय. अरे साधी टमऱ्याची चोरी ती काय, जाताना बरोबर थोडी घेऊन जायची ही चीज वस्तू. सारा इथंच टाकून जायचंय पंत, सारा इथंच टाकून जायचं. टमरेल? हो पंत. उजाडल्यावर टमरेल? टमऱ्यान उजाडल्यावर कोंबडं. कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहतं थोडं. अहो 100 टमऱ्याला भरून ठेवतो त्या सर्व समोर, वापर पुढावा दिवसभर. अरे 1.5 दमडीचं टमरेचे काय आणि त्याच्या चोरी चाळ तुमच्यावर. चोरी? हो पंत, तुम्ही नका कष्ट करून घेऊ पंत, नका कष्ट करून घेऊ. अहो कुशा भाऊ, मी काय सांगतो ते जरा ऐकावं तुम्ही पहिल्यांदा. मला काही ऐकायचं नाही पंत आणि काही बोलायचंही नाही. मला फक्त पाहायचंय ते तुम्हाला भरपूर जेवताना. पंत अंतःकरण पिळवटून सांगतोय पंत, सोडा हा विचार पंत. या प्रकृतीचा सत्यानाश नका करू पंत. अहो कुशा भाऊ, मी काय करतोय जरा ऐका ना माझं. अहो कळतंय मला ते पंत, तिळतिळ तुटतंय माझा आतडं पंत, पण सोडा हा विचार पंत, सोडा हा विचार. पंत, हा काय त्याला माहितीच तुला काय वाटतं? अशी पास करून तुझा बॉस तुझी लीव्ह सँक्शन करील काय? हो जरा ऐका माझं. बोलू नका माय गुड फ्रेंड. त्याला पासनी काय होतं? लिसन, तुला पाहिजे ना मी शिक नोटी. माझा कझिनचा शाळा आहे ना एमडी आहे. यू विल गेट ॲज मच लिव्ह. ते उपास बिपास सोडून दे बाबा. अहो ऐका. तुम्ही बोलू नका. काय ऐका आणि काय सांगणार आहे बरं तू? दिस थांबा का? लिसन, तू जेवून घे बरं. त्याला सोन्यासारखा संडे आहे. आज काय फिश मिळाली होती. ते उपास बिपास सोडून दे बाबा. पण जरा ऐका. तुम्ही बोलू नका. तू उपास करणं सोड, आम्हाला जास्ती वाटते. आमच्या कच्चेमध्ये एक राव बाप्पा होता, तो उपास करून भाव केला. तू पण करशील, उपास सोड बाबा. बरोबर आहे, ते सगळेच उपवास करायला लागले तर याचं दुकान का चालणार? जरा ऐका ना, मी काय म्हणतोय. तुम्ही बोलू नका. तुम्हाला त्रास पंत, हा उपवास सोडून द्या. हो मंगेशराव, एक गाणं तरी बोला. एक डिवोशनल गाणं गायची इच्छा आहे. तुम बिन मोरी, तुम बिन मोरी. घातलं, मोरीत तोंड घातलं. तुम बिन मोरी. पोचला वाटतं. तुम बिन मोरी, तुम बिन मोरी. काय ऐक्यासाठी पंतांचे आमरण उपोषण. आमरण कोण बेकार. अहो कोणत्या गाढवानं तुम्हाला सांगितलं मी चाळी ऐक्यासाठी आमरण उपोषण करतोय म्हणून? असं कसं, सगळेजण असंच म्हणताय. मग सगळेजण गाढव आहेत. अहो माझा उपास अगदी खाजगी स्वरूपाचा आहे. त्याचा ताईशी काय संबंध आलाय? असं सोनळे काका म्हणाले की साहित्यात जातीय देवीचा तुम्ही उपासाचं शस्त्र उगारलाय. हा सगळे कसा गेला खड्ड्यात. गेला खड्ड्यात. पण पावशे काका म्हणाले न्यूज सँक्शन केली नाही म्हणून कारकुनाच्या दुःखाला तोंड बोलण्यासाठी तुम्ही हा उपवास केलाय. हा पावसे गेला मसळा. गेला मस्तात, पण दरोबा वेगळा. हसायला काय झालं तुम्हाला सांगा. अहो दरोबा वेगळा त्याचा टापऱ्या चोरल्याचा आरोप केलाय. हा दरोबा गेला. जा. ठीक आहे, त्याच्या अंगात खुलासा प्रसिद्ध करू. काही गरज नाहीये. माझ्या उपासाची ताईचा काही एक संबंध नाहीये. मग कशाशी संबंध आहे? माझं वजन उतरवण्याची. काय? हो. रागावू नका पंत, पण उपास हा समाजात वजन वाढवण्यासाठी करतात ना. ते मला काय ठाऊक नाहीये. थांबा तुम्ही. हे बघा, वाचा वाचा. आप बहुत समझदार और गंभीर है. अरे काय वाचतात काय लोक. थांबा तिकडे द्या. हे बघा, हे वजन वजन 12 स्टोन 13 पाऊंड. फक्त 13 पाऊंड वजन तुमचं पंत. आणि हे काय 12 स्टोन वाचत काय सांगा. 12 गुणिले 14 किती 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 किती. अरे किती
किती काय करताय? 14 आहे 40 म्हणजे 48. 140 अधिक 14 दुणे 28 म्हणजे किती झाले? अरे हो काय 168 अधिक 13 म्हणजे 181 पाऊंड. कोणाचं वजन आहे पंत? अरे तुझ्या बापाचं. मला दुसऱ्यांच्या वजनाशी काय करायचं? हे माझं वजन आहे हो. असेल असेल. असेल नाही आहे. आता मला सांगा माझ्या वजनाशी काय काय संबंध आहे? आणि बघा कुठे ह्या मला वजनाने मधुमेह झाला तर हाय ब्लड प्रेशरचा त्रास होईल. अरे हाच पण होईल. आणि सांगा जर मी पटकन मेलो तर काय चालणार आहे का माझ्या मदतीला? का नाही येणार? रागावू नका पंत. पण पावसाची आजी आली तेव्हा आम्ही अगदी नका पंत. तुम्ही आधी का नाही सांगितलं लोकांना? अरे पण तुम्ही ऐकाल तर ना. पंताचं वजन 180 पाऊंड. तुला सांगतो मी पंत डाएट कर. त्याला यू मस्ट डाएट. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नको. हो म्हणजे कुठे राहता म्हटलं तर मग तो चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची काय म्हणू नका. ए इडियट, त्याला ब्रेक काय मारतोस नेहमी? तुला सांगतो मी पंत बटाटा सोड. बटाट्याचं ठीक आहे पडतं पण आधी भाताने थोडंच ठेवायला होतं. आमच्या कोकणात सगळे भातच खातात. ना तुम्ही मुख्य म्हणजे डाळी नाही मुख्य म्हणजे साखर सोडा. सगळ्यात आधी मीठ सोडा. स्मोकिंग सोडा. सोडा सोडा. इतका झोप सोडा. बायको सोडा. वजन काढतं. पंत नोकरी सोडा. काय बोलताय काय? उगीच नाही सांगत. दिवसभर खुर्चीत बसून बसून वजन वाढत राहतं. एखादी फिरतीची नोकरी बघा. पंत मी काय म्हणतो धोतर सोडा. काय धोतरला सुरुवात करा. म्हणजे पटनापासून पोट तरी आवडत आहे. हो इकडे सुद्धा आमचे कुटुंबबंध जोशी त्यांना या वजनामुळं काय कळवलं प्रशाचा त्रास सुरू झाला. मला चला त्यांना बघ. माझ्या उपवासाचं काय? म्हणजे माइंड बघा कसं काम अँड क्वाइट होतं. हो पण माझ्या ऑफिसाचा डॉक्टर म्हणतो माझं हाय ब्लड प्रेशर आहे म्हणून. धोंडोपंत आय टेल यू दिस ऑफिस ऑफ द डॉक्टर की नाही इज युजलेस. हा दॅट इज टू से डॉंकी. हा सो यू गो टू द फॅमिली ऑफ माय डॉक्टर. तो म्हणतो मला लो ब्लड प्रेशर आहे म्हणून. म्हणजे गुलाबाच्या ऑब्झर्वेटरीने सांगायचं भरपूर पाऊस पडेल आणि सांता तू झाल्यावर आकाश. हा सगळा माइंड काम अँड क्वाइट नसल्यामुळे झालेला रोग आहे. बापरे. तू एकदा आमच्या अध्यात्म मंडळात ये. मग काय हाय म्हणून नाही लो म्हणून नाही ब्लड नाही प्रेशर नाही काहीच राहणार नाही. या 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 आपल्यालाही अध्यात्माचं का? खरं सांगू मिस्टर जोशी आता स्पिरिच्युअल मार्ग हाच खरा मार्ग हे पटलं मला. जो मधु खारकर बरोबरचा अफेअर संपुष्टात आलेला दिसतंय. अप्पा तुम्ही आम्ही म्हणजे ना उजव्या जोडीला गणपती आमच्या घरात. वाचा आमचा. चला स्पिरिच्युअल सेंटरला. बरं अध्यात्म काय असतं ते तरी बघू. हो जबरदस्त करून द्या. आमचे अप्पा म्हणायचे चप्पल आणि छत्री जर सांभाळता आली ना तर संसार सांभाळता येतो. पायात जर चप्पल हवी असेल तर काखेत पिशवी हवी. आणि असल्या वातावरणात जाताना चप्पल कधी घेऊन जायची नसते घेऊन यायची असते. आहो ते अरे वा केम सेट सुबिझनेस आहे तुम्हाला. बिझनेस छे 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 वेन्सन अँड जॉन्सन कंपनीत सर्व्हिस छे. असा काय गाडी दिसते पण. हा? ते आपण इकडे दरवर्षी येते काय दरवर्षी येते छे छे या बस. हा ते ते आहे नी हो लय powerful आहे. अरे इंग्लिश तर इतला हाय क्लास बोलते इतला हाय क्लास बोलते इंग्लिश माणूस पण नाही बोलू शकत. हा? असा बोलते तुझा काय मॅन इन इंग्लंड केम बोलतात नाही एकदम ओरिजिनल आहे इमिटेशन नाही. काय वय काय असेल हो तुमच्या पुढचं? वय ऐकले उमर 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 100च्या वर असते. 100 म्हणजे 100.
कोणता रे? पण दिसते कसा कृष्ण भगवान कसा. अरे सिनेमाचा हिरो काय दिसते ना असा दिसते. हा? अरे 100 काय मला तर गोमते 119-20 असेल. पण काय ते साधा मोडा पकडशीच तब्येत दाखवतो. अरे 50 वर्ष तर हिमालयामध्ये एकटा मुंबई करून तपस्या लावला होता. अरे तेन्सिंग पण नाही लावलं तरी पुढे राहत होता. ते जंगलमध्ये वाघाची पायडी असते ना, काय म्हणते रे तुमच्या घाटी भाषामध्ये विशेष वाघ. विशेष वाघ नाही. हे सच्चा वाघ सर्कस मध्ये असती, कवा कवा जंगलमध्ये पण राहती. त्याची पायडी वाघीण त्याला रोज बाप्पो कमंडल मध्ये दूध देऊन शिलावत होती. बापरे बापरे काय ते गुरुदेव आहे ते काय आर्मी कॉलनीतला बाटीतला बुजगुन जात करेल काय. ठीक आहे सायली ठीक आहे तिथे त्याचा फोटो पण आहे. काय सांगता? हा एक तांब उपर करून गुरुदेव तपश्चर्या करते आणि एक तांब उपर करून मग त्याला दूर देतो. तेन्सिंग सुद्धा जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी जाऊन वाघिणीचा फोटो काढायला कुठला फोटोग्राफर गेला असेल एखादा आध्यात्मिक फोटोग्राफर. बरं कसं आहे हा आमचे गुरुदेव नुसते हिमालयात नाही जाऊन आले, आल पर्वतात पण जाऊन आले. मैया देवी त्यांना तिथेच भेटल्या. बोल मैया देवी. मैया देवी म्हणजे आदिमाया. हा हा त्यांचं नाव मार्गारेट इंटरडंकन. हा जर्मन आहेत त्या. काय सांगता? मैया देवी पण इथे आल्या पण बाहेर येणार नाही त्या. का? त्यांना काक मांजऱ्या झाल्या. हात मांजरा. काकेत होतात त्या. अहो हो, हो. मला पण झाल्या होत्या. अहो, चांगले 7 थोड्याचा काखेत आठवडाभर आडवा पडलो तो बिछाण्यावर काकावर करून. अहो माझं ठीक आहे हो. मी साधा माणूस पण साक्षात आदिमायला काक मांजऱ्या. हो हीच तर ईश्वराची माया आहे बघा. असं असं अहो ही विभूती मंडळी भक्तांच्या वेळेला आपल्या अंगावर येतात. काय सांगता? आता बघा बरं का साहेब, हा एकदा आमच्या गुरुदेवांना कुत्रा जाऊचा हायड्रोफोबिया झाला होती का हायड्रोफोबिया. मग माझं लो ब्लड प्रेशर या मैया देवी घेते आणि हाय ब्लड प्रेशर गुरुदेव वर उचलतील. काय बरं होईल नाही? साहेब हा? तुम्ही गुरुदेवांचं इन ट्यून विथ ट्यून वाचलंय का हो? काय म्हणजे सुप्रा कॉन्शियसच्या पातळीवर अखोल्ड एक्सपिरियन्स घेताना कॉस्मॉस निर्माण होतं. तुम्ही इन ट्यून विथ ट्यून वाचतात. 5 रुपये किंमत. तुम्ही तरी वाचलंय का? वाचलंय काय सांगू साहेब, मी स्वतःच लिहिलं. हा? मग एकदा गुरुदेव आले स्वप्नात म्हणाले लिहून टाकलं. ओम शांती. हे गुरुदेव काय? नाही हे प्रोफेसर कुंभकोणम. हा, हा. बोगस माणूस आहे एकदम. हा? पण काय आहे, गुरुदेवाच्या गावाला पडला हा, ना हा. इकडे Brothers and sisters, our most reverend Gurdeva, Sam Prabhupada Swami, has ordered me to start the prayer today. But before we do that, there shall be a complete silence for 1 minute, when we shall all do the dhanam of our most reverend Gurdeva. Om Shanti 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 Shanti. Om Shanti याचं या तरुणाकडे बघणं आध्यात्मिक असावं होते. संप्रभुवानंद स्वामी महाराज की जय. संप्रभुवानंद स्वामी महाराज की गुरुदेव चंद्रशेखर आजारी आहे. चंद्रशेखर कोण असावं बरं? चंद्रशेखरच्या शेपटीला फोड आले आहेत. कुत्रा होते पण या कुत्र्याच्या शेपटीच्या फळाचा आजार गुरुदेव आपल्या अंगावर कसा घेणार? गुरुदेवांना शेपटी बिपटी तर नाही आहे ना? Who are you? I am. Who are you? My name. Who am I? Who is he? He is the you of the you in I, of the he in which you are the I. He is a you and I in a you, in which you in a you are you in a you. The eternal bliss of the soul that explores the realms beyond the realms of the supra consciousness.
So let's meditate. Om Shanti Shanti Shanti. 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 अरे पलीकडे जाऊन झोपणारे शाकऱ्या किती काळजी वळतात झोप्यात. यू आर व्हेरी फॉर्च्युनेट पण अहो तुमची समाधी इकडे लागणं म्हणजे तुमची पूर्व पुन्हा ग्रेट असली पाहिजे. हो चला चला वा पुढे आलो. काय पंत काय म्हणाले गुरुदेव? गुरुदेव म्हणाले He is the who, in which I am in the you and you are in the you, where I am in the you and you are in the you. म्हणजे आमचे आप्पा म्हणायचे बेमट्या परमेश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली पण त्याचा आवडता प्राणी गाढव. तस्मात कुंभार हो, गाढवांना तोटा नाही. हे आमचे पंत पुलंच्या व्यक्ती प्रवासातील एक व्यक्ती आणि या पुलंच्या व्यक्ती प्रवासात फक्त व्यक्तीच नाही तर अनेक कंपनी आहेत अजून पुढे यायच्या. तुझा आवाज शोधतोय कधीपासून. काय सांगू तुम्हाला, किती वेळा इथं मृतदेह उचलायला. तुम्हाला माहिती इथं काय होत असतं? त्या जातीय दंगली, कधी कुठे बॉम्बस्फोट तर कधी कुठल्या गँगस्टरने वाचलेला पुराचा गेम. यातून मला वेळ मिळेल तर शपथ मला सांगू इतर राष्ट्रातल्या मृतदेह उचलायला फक्त माझा एक आणि इथल्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या 10 लोकांची टीम. आजपर्यंत तुम्हाला एक सांग बटाट्याची डाळ. अरे बटाट्याची डाळ वर्षानुवर्ष ऊन खात पाऊस अजून तशी. अरे आता तिच्या लाकडी करणे झाले आणि जिने सुद्धा पायरी सोडून वागायला लागलेले आहेत. बटाट्याची तर माहिती कोणी? पु ल देशपांडे यांनी. पण पु ल देशपांडे तर साहित्यिक ना. अरे स्वर्गाचं डिझाईन करायला विश्वकर्माच लागतो ना. बटाट्याची चाळ बांधायला पु ल देशपांडे सारखंच साहित्यिक आहे. या बटाट्याच्या काही राहणारे व्यक्ती मुलांना खरोखर भेटले होते. म्हटल्या तर भेटल्या आणि म्हटल्या तर ना. या व्यक्ती मुलांना कधी कुठल्या मैफिलीत भेटल्या, कधी कुठल्या चाळीत भेटल्या, तर कधी कुठल्या वल्ली गावात गावकरी म्हणून भेटल्या. आणि फुलं ही फक्त व्यक्तीवर्णन आणि व्यक्तिचित्रच करत राहिले नाही तर फुलं कधी कधी त्यांना प्रवास वर्णनात सुद्धा बरेच जण भेटले. अपूर्वाई सारखे. आता फुलं एकदा सपत्नीक इंडोनेशियामध्ये गेले होते. इंडोनेशिया माहितच असेल. समुद्रात एखादा कंठा फेकून द्यावा ना तसा पासूनचा कुंचकायचो. आणि या इंडोनेशिया मधला कंठ्यातला कंठमणी म्हणजे बाली लोक. बाली हे इंडोनेशिया मधले आदिवासी. या बाली लोकांचा यमराज असा समज आहे की स्त्रीच्या स्पर्शापेक्षा स्त्रीच्या अंगाचा सुगंध अधिक मादक असतो. आणि हे बाली लोक आपल्या कलांची जपणूक करत भारतीय संस्कृतीची सुंदर गोफण विणतात. आणि आपल्याला लवकरच पाहायला मिळेल ते याच इंडोनेशियातल्या बाली नृत्यात.
ते शांतिनिकेतन पाहण्यासाठी रवींद्रनाथांना भेटायला. मुलं त्यांच्या आयुष्याच्या यशाचं श्रेय दोनच लोकांना देतात. एक म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि दुसरं म्हणजे चार्ली चॅप्लिन. जेव्हा मुलं शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथांना भेटायला गेले तेव्हा जीवन प्रथम वसंतो आला, म्हणजे जीवनात प्रथमच वसंत आला का, असं फुलंचे उद्गार काढले होते. आणि मग रवींद्रनाथांबरोबर पावसाच्या पडणाऱ्या थेंबांसरशी फुलंचे हात गवत कधी कापायला लागले ते फुलांना स्वतःला सुद्धा कळलं नाही. शरीरानं आपल्यामधून गेले असले तरी त्यांच्या कलाकृतींनी त्यांच्या स्मृतींनी ते अजरामर आहेत. ते अजूनही तुमच्या आमच्यातच आहेत. त्यांना आमची पुन्हा एकदा आदरांजली. आणि आता फक्त हा कार्यक्रम उभा करण्यासाठी ज्यांनी अगदी मोलाची मदत केली, घाम गाळून कष्ट केले, ते सगळे आमचे कलावंत, आमचे नृत्य दिग्दर्शक, आमचे सुबलदार आणि आमचे दिग्दर्शक मान्य चारुदत्त भागवत, सुबलदांचे सहकारी श्रीकांत सर, जयश्री मॅडम आणि आमची या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ज्याने तयार केली, ज्याने या सगळ्याचं लिखाण केलं, तो आपला परमेश्वर गौड.
सांगण्याचा मला आनंद होतो की गेल्या वर्षी हे जन्माला आले, 1 वर्षाचा बाल होता, आता वर्ष पूर्ण करून 2 वर्षात पदार्पण केले. असाच हे अपूर्व आहे आणि हे त्यांची सहकारी साथी तरुणात येईल 25 वर्षात असावी आशा ठेवतो आणि म्हातारपणे सुद्धा दिसेल असा आशा ठेवतो. आणि डॉक्टरांची एक परंपरा आहे, रंगमंचावर आणि चित्रपटावर भरपूर डॉक्टराने हे मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर म्हणून अभिनेता झालेला आहे. ह्याच्यामधूनही एखादा 2, 4, 5, 10 उद्या अभिनेता अभिनेत्री म्हणून आम्हाला लाभो रंगमंचावर चित्रपटावर असा मी आशा ठेवतो आणि त्या डॉक्टरांचं मी स्वागत करू. धन्यवाद. एक बंगाली म्हणून रवींद्रनाथ टागोरांच्या एक कविता मी आता कोणाला समजणार नाही. नमो 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 सुंदरी मम जननी बंगभूमी गंगार तीर स्निग्ध समीर जीवन जुळत तुम्ही अबारित माठ गगन ललाट चुमे तब पद धुली छाया सुनिवीर शांती नीर ছোট ছোট গ্রামগুলি পল্লব ঘন আম্র কানন রাখালের খেলা গেহ স্তব্ধ অতল দিঘি কালো জল নিশীত শীতল স্নেহ বুক ভরা মধু বঙ্গের বধু জল লয়ে যায় ঘরে মা বলিতে প্রাণ করে আনচাन চোখে আসে জল भरे. हे रवींद्रनाथ टागोराने आईबद्दल आणि बंगालबद्दल लिहिलेलं आहे की बंगाली साडी नेसून ज्यावेळी एक बाई चालतो त्यावेळी आई म्हणून त्यांना साष्टांग नमस्कार करावं, प्रणाम करावं असा ते भावना आहे रवींद्रनाथ टागोरांच्या. आणि मला एक बंगाली म्हणून आनंद होतो की मी 12व्या वर्षी महाराष्ट्रात आलो, विदाऊट तिकीट आलो होतो. तेव्हापासून रेल्वे खाता बुडीत गेलेला आहे, मला माहिती आहे, पण मला त्याची खंत नाही. पण महाराष्ट्राने मला जो प्रेम दिला, चित्रपटातले सर्व अभिनेता अभिनेत्री असं बोले इस बंबई ने हमको सब कुछ दिया है, त्याचा मी बोलणार नाही. या महाराष्ट्राने सुबल सरकारला भरपूर काही दिलेलं आहे. कारण मी राहतो पूर्ण महाराष्ट्रात. आमचा गिरगाव आणि गिरणगाव हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र. 7 वाजता सकाळी भोंगा वाजोबी भूपाली सुरू, पहिली पाली मोठा ढोला तो तिथं सुरू होतो. तिथं म्हणजे आमचे लालगाव बाग आणि परलगाव. या परलगावातच मी राहतो. धन्य झालो, पुनर्जन्म परलगावातच द्यावा. धन्यवाद. शेवटी सर्व उपस्थितांचं आणि प्रेक्षकांचं त्यांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. चक चका चक चक चकमक चकमक हुआ रे.